Hello students, today we will see about Darwin's theory of evolution and classification of living organism. लास्ट पार्ट आहे आपला फर्स्ट लेसनचा हा. तर हा चांगल्या रीतीने पूर्ण बघून घ्यायचा व्हिडिओ आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. मी हे शेवटपर्यंत सांगत राहतोच है ना. तर ग्रेट सायंटिस्ट होते एक चार्ल्स डार्विन, अ बायोलॉजिस्ट, स्टडीड न्यूमरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स आर लाइकली टू सर्वाइव्ह which can best adapt themselves to a changing environment. चार्ल्स डार्विन हे एक बायोलॉजिस्ट होते. त्यांनी खूप प्लांट्स आणि ॲनिमल्स यांची स्टडी केली आणि त्यांनी सजेस्ट केलं, त्यांनी एक थिअरी दिली की जे प्लांट्स किंवा ॲनिमल्स आहे जे त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन घडवून आणू शकतात, जे त्यांच्यामध्ये चेंजेस घडवून आणू शकतात, ज्याच्यामुळे ते नवीन नवीन वातावरणात टिकू शकणार, तर त्या थिअरीला म्हणतात सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तेच फक्त नवीन पिढीमध्ये टिकून राहू शकतात. ही आहे चार्ल्स डार्विन यांचं फर्स्ट प्रिन्सिपल. तर त्याला काय म्हणतात सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जे फिट आहे, जे स्वतःला चेंज करू शकते बॉडीमध्ये, तेच टिकू शकणार. इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक अँड इज एबल टू सर्वाइव्ह, दिस चेंज इज प्रिझर्व्ड इन द नेक्स्ट जनरेशन. समजा एखादा ऑर्गॅनिझम आहे, एखादा लिव्हिंग थिंग आहे, प्लांट असो ॲनिमल असो, त्याच्यामध्ये नाही का वातावरण बदलत असेल, तिकडचा एन्व्हायरमेंट आजूबाजूचा परिसर चेंज झाला असेल, त्याच्यामध्ये टिकून राहण्याची क्वालिटी आली, ही क्वालिटी त्याच्यामध्ये जमा असते आणि ही जमा असलेली मग कोणामध्ये जाईल, त्याच्या पुढच्या जनरेशनमध्ये आहे ना, आणि त्याला ते बेनिफिट करेल, त्याला ते फायद्याची ठरेल. दिस इज डार्विन सेकंड प्रिन्सिपल. आणि हे आहे डार्विनचा सेकंड प्रिन्सिपल. त्याला म्हणतात नॅचरल सिलेक्शन, थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. समजलं ना यांचं म्हणणं काय. आतापर्यंत आपण जे व्हिडिओज पूर्ण मी जे अपलोड केलेले आहे, जे तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे आपल्या फर्स्ट लेसनच्या, का ॲनिमल्स यांच्या बॉडीमध्ये चेंजेस झालेले आहे, ॲनिमल यांनी स्वतःला ॲडॅप्ट केलेलं आहे त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहण्यासाठी. एक्झाम्पल जिराफच्या मानेचा सुद्धा दिला होता, का मान ही लांब होत होत गेली आहे ना. जर जिराफची मान लांब होत नसती गेली तर वरचे जे एकदम हाय टॉल प्लांट्स जे होते त्यांचे पानं ते खाऊ शकला असता का? नाही. आणि तो त्याच्यामुळे जगू शकला असता का? नाही. दुसऱ्या ॲनिमल्समध्ये ही टेक्निक नाही आली, मग ते कालांतरानं मेले. पण जिराफने काय केलं, हजारो वर्ष लागले, हळूहळू हळूहळू मान उंच होत होत गेली आणि आजही जिराफ जिवंत आहे ना. पण बरेचसे ॲनिमल्स हे जिवंत नाही आहे, कारण की त्यांच्यामध्ये बॉडी चेंजेस झाले नाही. तर हे चार्ल्स डार्विन यांचं म्हणणं आहे. नंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन धिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड. आता एवढे ॲनिमल्स आहे का जे आपण काउंटही करू शकत नाही, त्यांचे नावं घेऊ घेऊ थकून जाणार आपण. पण तरीही ॲनिमल्स किंवा प्लांट्स यांची लिस्ट संपणार नाही आहे ना, कारण की याच्यात इन्सेक्ट्सही आले, बर्डही आले, मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वच आले आहे ना. तर हे आपण इझिली काउंट करू शकत नाही, खूप डोकेदुखी झाली. तर मग त्याच्यासाठी काय केलं, क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. मग त्यांच्यामध्ये क्लासिफिकेशन हे खूप महत्त्वाचं एक आलं, ज्याच्यामुळे आपण इझिली क्लासिफाय करतो. नंतर आहे का वेगवेगळ्या सायंटिस्ट यांनी काय केलं, डिफरंट सायंटिस्ट हॅव डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल. वेगवेगळे सायंटिस्ट आले, वेगवेगळी स्टडी केली, प्लांट आणि ॲनिमलला वेगवेगळ्या रीतीनं त्यांनी क्लासिफाय केलं. अ हायरची इज फॉर्म. हायरची म्हणजे काय होते, श्रेणी होते, म्हणजे क्रम. मग याच्यामध्ये क्रम आला. अँड क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट्स विथ किंगडम ॲनिमेलिया ऑर किंगडम प्लांटी. याला प्लांटाई म्हणतात किंवा प्लांटी सुद्धा म्हणतात. तर किंगडम दोन राज्य बनले, ॲनिमेलिया आणि प्लांटी, आणि हेच नंतर सबग्रुप किंवा ग्रुप याचे बनले आहे ना. मेन ग्रुप हे ॲनिमेलिया आणि प्लांटाई, याच्यावर सर्वच सायंटिस्ट हे एकमत झाले आणि त्यांनी हे ग्रुप पहिले पाडले. आणि यालाच म्हणतात हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन करण्याची श्रेणी. जसं का बघा किंगडम, फायलम, क्लास. आता हे आपल्याला तेवढं नाही आहे. याच्यात बघा हायरार्ची आहे मँगो, ह्युमन. मँगो आणि ह्युमनचं कंपॅरिझन. मँगो हा प्लांट आहे, ह्युमन हा ॲनिमल आहे, ठीक आहे. नंतर मँगो अँथोफायला आहे, ह्युमन कॉर्डेटा. कॉर्डेटा म्हणजे ज्याच्या पाठीला कणा आहे. मँगो डायकोटिलिडॉन, याचे अंदर जे बी असते त्याचे दोन भाग होतात. ह्युमन मॅमेलिया आहे, म्हणजे ह्युमन हा दूध पाजू शकतो आपल्या लेकरांना. नंतर मँगो सॅपिंडेल्स, ह्युमन प्रायमेट्स. नंतर मँगो ॲनाकार्डियक, ह्युमन होमिनिडी ऑर ह्युमिनिडाई. नंतर मँगो मॅन्जिफेरा, हे जीनसमधून आहे, आणि ह्युमन होमो हा जीनसमधून आहे.
आणि मँगो स्पेशीज इंडिका आहे आणि ह्युमन सेपियन्स या स्पेशीजमध्ये आहे. तर हे आहे काय भानगड हे आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहू टॉपिकमध्ये. का बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. ठीक आहे, चार्ल्स डार्विन यांनी थिअरी दिली इव्होल्युशनची आणि स्पेशीजना नाव कसे द्यायचे तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर हे कार्ल लिनियस यांनी दिलं. समजा आपल्या क्लासमध्ये कबीर किंवा किरण नावाचे 4-4, 5-5 विद्यार्थी आहे. तर 4-4, 5-5 विद्यार्थी आहे. तुम्ही कबीर म्हटलं तर 5 जण मागे पाहिल, किरण म्हटलं तर 5 मुली मागे पाहिल, आहे ना. तर असं झालं नाही पाहिजे म्हणून तुम्ही याच्यासाठी काय करणार, यू विल टेल द फुल नेम. हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी तुम्ही त्याचं फुल नेम देणार. आणि हाच आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर, त्या स्पेशीजच्या त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा फुल नाव सांगणे, ज्याच्यामुळं तुम्ही जगात कुठेही जाणार तर त्याला ओळखणार. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मेनली जीनस आणि स्पेशीज हे 2 गोष्टीचा यूज होते. म्हणून मँगोला मँजिफेरा इंडिका म्हणतात आणि ह्युमनला होमो सेपियन म्हणतात. आहे, हे झालं बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बायनॉमियल म्हणजे 2 नावे, जीनस आणि स्पेशीज, मँजिफेरा इंडिका. ठीक आहे. तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझम आपण ओळखू शकतो. अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू इच ऑर्गॅनिझम. सायंटिफिक नाव दिलं, त्याचे 2 पार्ट केले. फर्स्ट पार्ट आहे जीनस, सेकंड पार्ट आहे स्पेशीज. हे जे सांगितलं मी तुम्हाला आता, जीनस आणि स्पेशीज. ओके. नंतर जेवढेही ऑर्गॅनिझम्स आहे मग ते कोणत्याही जागी असो त्यांची स्पेशीज आणि जीनस सारखीच राहील. म्हणजे कॅट एक्झाम्पल जर घेतलं आपण कॅटचं, तर कॅट आपल्या घरामध्ये असो का अमेरिकेमध्ये एखाद्याच्या घरामध्ये असो, त्याचं जीनस आणि त्याची स्पेशीज ही सारखीच राहील. म्हणून अशा प्रकारे काय केलं, कार्ल लिनियस यांनी बायनॉमियल नॉमेनक्लेचर दिलं. मग काही ॲनिमल्सचे किंवा प्लांट्सचे आपल्याला नाव दिलेले आहे, त्यांचे सायंटिफिक नेमसुद्धा दिलेले आहे. तर हे चांगल्या रीतीनं पाठ करून घ्यायचं आणि हे होमवर्कसुद्धा राहील तुम्हाला. हा टेबल ड्रॉ करायचा आहे पूर्ण आणि एक्झरसाइज तर सॉल्व्ह करावं लागेल, कारण की आता आपलं लेसन इकडे संपलेलं आहे. तर डॉग याला कॅनिस ल्युपस फॅमिलिअरिस म्हणतात, काऊ बॉस टोरस म्हणतात, हिबिस्कस रोझा सिनेसिस, जोआर सोरघम बाय कलर, असं नावं त्यांचे सायंटिफिक नेम आहे. हे नेम का दिलेले आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. नेम कसे दिलेले आहे तेही आहे. पहिलं जीनस आहे, दुसरं स्पेशीज आहे. ओके. तर इथे आपला हा फर्स्ट लेसन संपतो. नंतर एक्झरसाइज, मला वेळ भेटला तर मी याच्यावर एक्झरसाइजवर सुद्धा व्हिडिओ बनवील. तोपर्यंत तुम्ही स्वतः याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ओके. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.